नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पंढरपूर दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी. दौरा राजकीय नसून वैयक्तिक आणि कौटुंबिक कामाचा असल्याची माहिती. शिंदे 2 दिवस मुक्कामी राहण्याची शक्यता. नीटमध्ये राज्यात प्रथम आलेल्या श्रावणी कुदळेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते सत्कार. आई वडील आणि शिक्षकांचाही सन्मान. श्रावणीच्या परिश्रमाचं पवारांकडून कौतुक. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्जावर होणार सुनावणी. स्वारगेट पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात 1477 दूध संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार. काही संस्थांचं भवितव्य न्यायप्रविष्ट तर काहींचे निर्णय अधिकाऱ्यांच्या हाती. न्यायालयाचा निकाल आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. सांगलीतील चांदोलीचं वारणा धरण 66.94% भरलं, तर पाथरपुंजमध्ये 149 मिमी पावसाची नोंद. सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता. कल्याणच्या मलंगडावर अडकलेल्या 3 पर्यटकांची मध्यरात्री सुखरूप सुटका. इन्स्टावर रील्स पाहून ट्रेकला आले होते तरुण. टेकडी उतरताना वाट चुकल्यानं अडकले. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट. शेतकऱ्याने 4 एकरवर फिरवला रोटावेटर. किल्ले सिंहगडावर वाहनांच्या 3 किमी पर्यंत रांगा. वनविभागाची नियोजनासाठी अक्षरशः धावपळ. वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका. नाशिकच्या आधाराश्रमातून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याचा संशय. बेपत्ता मुलींमध्ये 2 सख्या बहिणींचा समावेश. घटनेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मालेगावच्या नांदगाव येवला रस्त्यावर मालवाहू ट्रक पलटला. ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीवरील दाम्पत्यासह 3 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.